तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं या चॅनलवरती. तर आज आपण सरकारबद्दल आणि शेतकऱ्यांबद्दल काही थोडंसं बोलणार आहोत. तर हे बोलायचं हे होतं, की इराणमध्ये आणि अमेरिकेमध्ये किंवा दुबईमध्ये जे युद्ध चालू होतं, त्याच्यामुळे आपल्याला पेट्रोलची टंचाई 1 महिनापूर्वीच भासली होती. परंतु आता सध्याची जी सिच्युएशन आहे, सध्या तर 1 महिनाभर टंचाई चालू राहणार आहे. परंतु हे सर्व पेट्रोलाचे भाव वाढवण्यासाठी करत आहेत. म्हणजे समजा लोकांना याची पहिलं गरज भासवतात, म्हणजे की बाबा आपल्याला पेट्रोल नाही मिळालं तर आपण राहू शकतो का? तर नाही. कारण सर्वात जास्त गाड्या म्हणजे खूप डिझेलच्या इंजिनच्या किंवा पेट्रोलच्या गाड्या खूप जास्त आहेत आपल्या भारतामध्ये. परंतु जर तुम्ही लक्ष केलं, शेतकरी मित्रांनो, तुम्ही जर लक्ष केलं, तर हे भाव वाढवण्या पहिलं काय करतात? टंचाई करतात. टंचाई म्हणजे कसं? सप्लाय करतात, पार्सल करतात सप्लाय माल. परंतु थोड्या प्रमाणामध्ये करतात. थोड्या प्रमाणात आता कसं, की बाबा दिवसाच्या एका पेट्रोल पंपावर दिवसाच्या 2 ते 3 गाड्या यायच्या पेट्रोल प्लस डिझेलच्या. परंतु आता सध्या काय झालंय, एका 24 घंट्यामध्ये 2 एकच गाडी, 1 ते 2 गाडी कधीतरी, म्हणजे की लय खूप विचारपूर्वक करून कधीतरी पाठवायलेत. म्हणजे का बरं? बाबा टंचाई ही व्हावी. आता लोकांच्या मागण्या कशा? किमती वाढल्या तरी चालेल, परंतु पेट्रोल आपल्याला भेटलं पाहिजे. परंतु शेतकऱ्यांचं कसं आहे, शेतकरी जसा माल येतो तसा भाव थोडा कमी जास्त बघून विकतो. परंतु जर माणसावानी शेतकऱ्यावानी थोडासा संप केला तर, संप म्हणजे कसं, पूर्ण माल विकायचा नाही. म्हणजे पूर्ण विक्री मालाची करायची नाही. आपल्याला जितकं लागतंय, आता हे जसं आपल्याला पेट्रोल पुरवीत आहेत 1 गाडी दिवसाची, तसं तुम्हाला जितकं घर चालवण्यासाठी लागतंय, फक्त तितकंच विकायचं आणि बाकीचा माल स्टॉक ठेवायचा. कुठं? गोडाऊनमध्ये ठेवा, परंतु विकू नका. थोडक्यामध्ये जर सांगायचं गेलं तर शेतीमालाला भाव खूप कमी आहे. आता काही प्रमाणामध्ये लोकं आहेत, की याचा विचार करत नाहीत. परंतु तुम्ही विचार करा, ₹50 लिटरचं पेट्रोल जर ₹100 झालं, 50,000 ची मोटरसायकल ₹1,00,000 किंमत झालेली आहे. परंतु आपल्या शेतीमालाला काहीच किंमत उरलेली नाही. त्याच्यामुळे तुम्ही बघा, वाढ एकदम थोडक्यामध्ये झालेली आहे. थोडक्यामध्ये म्हणजे 1 ते 2,000 वरती वाढ झालेली आहे. त्याच्यापुढे कधी वाढ झालेली नाही. याला जबाबदार कोण आहे? शेतकरीच आहे. कारण की शेतकरी मित्रांनो, थोडेसे नियम पाळा तुम्ही पण. तुम्हाला पण म्हणजे लोकांना वाटू द्या, की तुम्ही आहात तर लोकांचं जीवन चालतंय. परंतु जर तुम्हालाच भाव नसेल, इतकं शेतामध्ये राब-राब करताय, इतकं राबून जर तुम्हाला म्हणजे मालाला भाव नसेल, तर तुम्ही काय हे सगळं केलेलं वेस्टच जाणार आहे ना. म्हणजे की एक तर रोजगारी असा भेटला होता एक मित्र आमच्या शेजारचा, त्याने टरबूज लावले होते. मग एक टाईम असा आला, टरबूजाला भावच नाही. त्याने बेभाव म्हणजे जितके त्याचे ₹5,00,000 गेले मजुराला, औषधाला आणि लावणीसहित. तर त्याने तसंच मध्ये जनावरं सोडून टाकले. भावच नाही. कारण की ₹5 ला, ₹2 ला, ₹1 ला टरबूजाचा भाव तितका खाली पडूस्तर असा झाला. म्हणजे की शेतकऱ्याने घातलेले पैसे जरी निघाले नाही, तर 5,00,000 उलटं तो लॉसमध्ये गेला. तरी गेला तरी जाऊ द्या बाबा, चालतंय म्हणून त्याने सोडून दिले, जनावरं सोडून दिले, गावकऱ्यांचे प्लस स्वतःचे देखील. मग हे असं का होतंय? हे शेतकऱ्यामुळेच होतंय. म्हणजे आपणच आपली किंमत ठरवत नाहो. म्हणजे आपल्याला जर किंमत ठरवायची असेल, तर तुम्हाला काहीतरी संप करावा लागेल. संप म्हणजे काहीतरी एखादी अशी वस्तू अडवावी लागेल, जी की जीवन आवश्यक आहे. म्हणजे आता समजा बस स्टँडमध्ये तुम्ही गेलाच असाल, म्हणजे की ड्रायव्हर होते बघा बसमधले, त्यांनी पगार वाढवावी म्हणून एकाने तर जीव दिलेला होता बस स्टॉपवर. माहिती आहे ना तुम्हाला? मग तेव्हा त्यांची पगार वाढवली होती. कमीत कमी 2 ते 2.5 महिने संपूर्ण बसा बंद होता. म्हणजे एसट्यांचा संप होता. 2.5 महिन्यापासून ते 3 महिन्यापर्यंत चालला तो. प्रत्येक ठिकाणी वेगवेगळा वेगवेगळा, म्हणजे की माझ्यासमोर हार घालून स्वागत केलं होतं ड्रायव्हरांचं, की "बाबा, तुम्ही घरी जावा, कामावर येऊ नका, कारण तुमचीच पगार वाढवण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत." तर अशा प्रकारे जेव्हा ड्रायव्हरच कामाला आले नाहीत, तेव्हा सरकारला त्यांची गरज भासली. संपूर्ण जनता एकत्र आली, की बाबा आम्हाला प्रवासासाठी महामंडळ किंवा हे बसा उपलब्ध करून द्या. तेव्हा सरकारने त्यांची म्हणजे की पगार वाढवली होती. परंतु जेव्हा तुम्ही हे मालाचा संप करचाल, त्यावेळेस तुमच्या शेतीमालाला भाव मिळेल. शक्यतो तितकं तोपर्यंत नाही. म्हणजे तुम्ही जितकं हलक्यामध्ये घेचाल, आता सध्या सिच्युएशन अशी आहे. जितकं तुम्ही आता ह्या माझ्या गोष्टीला हलक्यामध्ये घेचाल, तितकं काय नाही, सुरळीत चालू राहील. परंतु मी एकट्याने बोलल्याने काही होणार नाही. जर तुम्हाला खरंच काही करायचं असेल, तर संपूर्ण शेतकरी एकटे म्हणजे एकजूट झाले पाहिजेत. आणि
जर तुम्हाला व्हिडिओमध्ये काही माहिती वाटली असेल शेतकऱ्याबद्दल, तर शेतकरी मित्रांना नक्की पाठवा आणि त्यांना देखील असे हा मी सांगितलेला आताचा मेन पॉइंट तरी म्हणजे पाळायला सांगा. म्हणजे जास्तीत जास्त जितकं होईल तितकं लोकांना सांगा, की बाबा असं करू नका आणि जास्तीत जास्त माल विकण्याचा प्रयत्न करूच नका. म्हणजे असा काहीतरी माल अ, म्हणजे स्टॉक ठेवा आपल्या जवळ, ज्याने की दुसऱ्याचं जीवन चालतंय. म्हणजे आता शेतकरी म्हणलं की पूर्ण दुनिया आपल्यावरच आहे, म्हणजे शेतकरीवरच आहे. परंतु जर तुम्ही असं केलात मित्रांनो, थोडासा विचार करा. आता जसं त्या ड्रायव्हरनं एकाचा जीव गेला, गेला मान्य आहे. पण शेतकरीचे किती जीव जातात लोनमुळे, शेतावरती लोन उचलतंय म्हणजे की पूर्णपणे लॉसमध्ये शेतकरी जेव्हा जातो, त्याच्यावरती इतकं मोठं कर्ज होतं, तेव्हा खूप शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेली आहे. मग त्याच्यामुळेच विचार करा तुम्ही आणि जो काही निर्णय असेल तो नक्की घ्या. मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तुम्ही प्रयत्न कराल की नाही आणि जागरूकता आता माझ्या एकट्याच्यानं तर काय होणार नाही. तुम्हालाही प्रयत्न करावा लागेल. तर मित्रांनो भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये. तुम्हाला जर काही प्रश्न असतील विचारायचे तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये खाली विचारू शकता. तोपर्यंत जय हिंद, जय भारत मित्रांनो.